हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञ ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मला आज आपला जो 4th चॅप्टर आहे महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, या चॅप्टरमध्ये आपण 4th चॅप्टर आहे आपला महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातला महाराष्ट्र कसा होता हे आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. याचा फर्स्ट पार्ट जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता किंवा प्लेलिस्टची लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनही तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता. फर्स्ट पार्टमध्ये आपण कसबा किंवा विलेज, मौजा म्हणजे काय, कसबा म्हणजे काय, परंगण म्हणजे काय, हे आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं. आज आपण सेकंड पार्टमध्ये त्याच्या पुढचा पार्ट जो आहे म्हणजेच द वर्क ऑफ दी वारकरी मूवमेंट, वारकरी पंथांचे कार्य या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात कशा पद्धतीचं होतं ते आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. Society was greatly influenced by blind beliefs and rituals. म्हणजे अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त असा त्यावेळेस इफेक्ट होता, जबरदस्त असा पडगा होता. People had become fatalistic and inert. They had lost all initiative. The condition of the common people was miserable. In such circumstances, the sons in Maharashtra endeavored to inspire the masses. आता त्यावेळेस अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा प्रचंड असा समाजावर इफेक्ट होता आणि लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता ही थंडावली होती. रयतेची ही स्थिती फारच हलाखीची होती आणि अशा परिस्थितीत समाजात एक ऊर्जा, एक चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न जे आहे ते महाराष्ट्रातील वारकरी पंथाने त्यावेळेस केलं होतं. इन महाराष्ट्र द ट्रेडिशन ऑफ संत विच बिगेन विथ संत ज्ञानेश्वर अँड संत नामदेव वॉज कॅरीड ऑन बाय सन्स कमिंग फ्रॉम व्हेरियस थ्रथ ऑफ दी सोसायटी. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा जी आहे ती समाजाच्या विविध अशा स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. ओके, people from all सत्र of society were part of the संत tradition. For example, संत चोखोमेला, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत शेख मोहम्मद एक्सेट्रा, संत चोकोबाज वाईफ संत सोयराबाई अँड सिस्टर संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपत्र, संत बहिणाबाई शिरूरकर अँड अदर वुमन वर ऑल्सो अमंग देम. आता त्यावेळेस संत बघा कोणकोणती होती तर संत चोखमेळा जे होते, गोरोबा होते, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद होते. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी म्हणजेच सोयराबाई, त्यांची बहीण निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांच्यासारख्या सुद्धा स्त्रिया होत्या. पंढरपूर वॉज ॲट दी सेंटर ऑफ दी संत मुवमेंट. पंढरपूर हे काय होतं, त्यांचं केंद्र होतं, संत चळवळीचं केंद्र होतं. विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. ऑन दी बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर द सन्स अँड pilgrims, that is varkari, used to rejoice in their devotion, bhakti. Their equality was propagated through bhajans, kirtans and unity meals, कला. ओके, आणि पंढरपूर हे त्यांचं केंद्र होतं चळवळीचं आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत होतं. पंढरपूर चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी वारकरी जे होते ते भक्तिसागरात न्हाऊन निघत होते आणि तेथे भजन, कीर्तन किंवा सहभोजन म्हणजेच काला या माध्यमातून समतेचा प्रसार जो आहे ते करत होते. संत नामदेव, ही वॉज अ ग्रेट संत ऑफ दी वारकरी मूवमेंट. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे एक श्रेष्ठ असे संत होते. ही वॉज अ स्किल organizer. He performed excellent kirtans as well.
He awakened the sense of equality in men and women belonging to all castes through the medium of Kirtan. His pledge was Nachu Kirtanache Rangi Jnanadip Lau Jagi. His Abhanga composition are well known. Many sons as well as common people were influenced by his teachings. He went up to the Punjab propagating his thoughts. His compositions are included in the Guru Granth Sahib of Sikh. He propagated the message of Bhagavad religion in all quarters. He built a memorial to Sant Chokhamela at Pandharpur. His work is unforgettable. संत नामदेव हे सर्वश्रेष्ठ असे संत होते वारकरी समाजातले आणि ते कुशल असे संघटक होते. ते उत्तम कीर्तनकार सुद्धा होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुष जे होते त्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समतेची भावना जी आहे ती जागवली होती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना ही सुद्धा प्रसिद्ध होती आणि अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव जो आहे तो त्यावेळेस पडला होता. आपल्या विचारांचा प्रसार करत ते पंजाबपर्यंत गेले होते आणि त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात सुद्धा समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली आणि हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर बघा. ही वॉज अ ग्रेट संत इन द वारकरी मुवमेंट. ही रोड द भावार्थ दीपिका और ज्ञानेश्वरी which elucidates the meaning of the Sanskrit Bhagavad Gita. He also composed the Amrutanubhav. He preached the importance of the path of devotion through his works and compositions. He showed a single way of worship and conduct which the common people could follow easily. He gave the prestige of a religion to the Varkari movement. Though his life was spent in extremely adverse circumstances, he never lost the calm of his mind and never harbored bitterness. His Pasaidan in Jnaneshwari uplifts the minds. The poetic compositions of his brothers Sant Nivruttinath and Sant Sopandev and sister Muktabai are well known. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा असा भावार्थ दीपिका या अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो त्यांनी रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून आणि आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सगळ्यांना सांगितले. सामान्यांना आचरणात घेता येईल, सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म जो आहे तो त्यांनी सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचं संतुलन जे आहे ते ढळू दिलेलं नाही आणि कोणतीही कटुता त्यांनी बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे जे उदात्त संस्कार करणारे आहे आणि ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ सोपानदेव, त्यांची बहीण मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर संत एकनाथ बघा. He was a great Sant of Bhakti movement in Maharashtra. His compositions are many and diverse. They include Abhanga, Gaudan, Bharud, etc. He has stated Bhagavad Dharma in detail and in a simple manner. He has portrayed people's life in Bhavartha Ramayan through the story of Ram. He explained in Marathi the Bhakri part of the Sanskrit work Bhagavad. Okay, his abhangas show the warmth of devotion. He demonstrates through his own conduct that there is no need to renounce worldly matters for attaining the highest truth. Okay, Paramartha
He was a teacher for the people in the true sense of the term. He believed that our Marathi language was inferior to no other language. He asked the Sanskrit scholars forcefully, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. He heavily criticized those who hated other religions. आता हे संत एकनाथ जे आहेत ते महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतले एक महान संत होते. त्यांचे साहित्य विविध प्रकारचे होते, विविध प्रकारचे आहेत. त्यात अभंग आहे, गवळणी आहेत किंवा भारुड आहे इत्यादींचा समावेश होतो. आणि त्यांनी भगवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायण त्यांनी रामाच्या कथेचे निमित्ताने लोकजीवनाचे चित्र जे आहे ते त्यावेळेस त्यांनी रेखाटलेलं आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विषाद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते आणि आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते म्हणत. संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी संस्कृत पीडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक अशी टीका केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा संत तुकाराम. ही बिलॉन्ग टू देहू नियर पुणे. हिज कंपोजिशन्स और अभंगस आर व्हेरी प्लीजिंग अँड lucid, reaching the greatest poetic heights. His gatha is a precious treasure of the Marathi language. He asks us to find God by showing love to unhappy and the टॉर्मिनंट इन द फॉलोविंग लाईन्स. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. With this viewpoint, he threw in the river Indrayani the documents of the loans that people had borrowed from him and freed many poor families from the bond of loan. He criticized the hypocrisy and superstition in the society in very strong terms. He stressed that devotion, that is bhakti, should be coupled with morality. His teaching can be summed up as जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. Some dogmatic people opposed the social awakening that he had undertaken and sent his abhangas in the Indrayani. Sant Tukaram faced the opposition with noble courage. आता संत तुकाराम जे आहेत हे पुण्याजवळील देहू गावचे होते आणि त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रसादिक अशी होती. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कविताची उंची लाभलीच आहे. संत तुकारामाच्या गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये दैवत्व पाहण्यास सांगतात आणि म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली होती आणि कित्येक कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त अशा पद्धतीने केलं होतं. त्यांनी समाजातील दाभिंगतेवर आणि अंधश्रद्धांवर कडक अशा शब्दात टीका केली. भक्तीला नातीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. आणि समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असल्याने लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकार नाहीच असा दावा करून त्यांनी त्यांच्या वया इंद्रायणी नदीच्या डोळ्यात बुडवल्या आणि त्यांनाही या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिलेलं आहे. संत तुकाराम्स disciples
and associates were of different caste and creeds. They include नावजी माली, त्याच्यानंतर गावनर शेतवानी, संताजी जगनादे, शिवबा कासार, बहिणाबाई शिरूरकर and महाडजीपंत कुलकर्णी. An important task completed by Gagrapant Mawar and Santaji Jagnade was writing down the अभंगज ऑफ संत तुकाराम. संत तुकारामांचे शिष्य सहकारी विविध जाती जमातीचे होते. नवाजी माळी, गवनर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिरूरकर किंवा महाजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे आहेत. आणि ज्यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वर्क ऑफ संत म्हणजे संत कार्याची फलश्रुती. संतस गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी टू द पीपल. त्यांनी इक्वॅलिटीचा, समतेचा संदेश जो आहे संतांनी लोकांना दिला. देन दे थॉट ह्युमॅनिटी म्हणजेच मानवता धर्म जो आहे तो, माणुसकी जी आहे ती त्यांनी लोकांना शिकवली. दे प्रीच दॅट पीपल शुड लिव्ह टुगेदर इन हार्मोनी, युनिटी अँड लव्ह. There were resulted in social awakening. The thoughts have to live in the face of foreign inventions. Okay, droughts like situations or any other natural calamities, their teachings proved to be a big support for people. Their work created self-confidence among the people of Maharashtra. ओके. आता संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावं, एकत्र यावं आणि एकजुटीने राहावं ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र किंवा दुष्काळजन्य परिस्थिती जी होती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर नैसर्गिक संकटे जी आली असती त्याची पर्वा न करता कसे त्यातून बाहेर पडून कसे जगावे याविषयी त्यांनी लोकांना उपदेश केला, त्यांना आधार दिला. आणि त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे आत्मविश्वास निर्माण झाला. There was a deterioration of ethics and religion in the society. At such a time, the sons came forward to protect the society. They taught the true meaning of religion. They showed the path of devotion by living amongst people and sharing their joys and sorrow. Some orthodox and dogmatic people opposed them, but the sons believed that facing this opposition was a part of their duty. A true sant in these words, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. ओके. म्हणजे इथे त्यांनी बघा काय सांगितलं, समाजात धर्माची अवनती झाली होती आणि अशा परिस्थितीत अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांनी त्यांची सुख दुःख जी आहे ती जाणून घेतली आणि भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. आणि अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत होते. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बघा, द सन्स elucidate the complex dharma of the scholars, okay, shastris and pandits. In the language of the people, they prayed to God using simple everyday terms. They took the view that all are equal free God. They taught society to do away with the pride arising out of caste and varna and see everyone as God's children. A characteristics of the sons was that they did not forget their duties on the path of devotion. They found God in their work. संत सावता said, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. This statement refers to farm work but applies to work in all walks of life. Okay.
The sons carried on which their duties even as they were engaged in devotion. Teaching and composition viewers, they develop the moral sensibility of the people. ठीक आहे. आता शास्त्री पंडित जे आहे, शास्त्री पंडिताच्या अवघड शब्दातील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आपले दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांचे परमेश्वराची आळवणी जी आहे ती केली होती आणि परमेश्वरापुढे सर्वसामान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरं या स्वरूपात पाहायला हवं, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कामे सोडली नाहीत. त्यांनी आपल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. आणि त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले आणि त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा ज्या आहेत त्या विकसित केल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट्स डिस्कस, चर्चा करूया बघा. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पंढरपूर वारी अँड डिस्कस द फॉलोइंग टॉपिक्स. पंढरपूर वारीविषयी आणखी माहिती घ्यायची आणि डिस्कस करायचं आहे. प्रश्न बघा. इन विच मंथ डू द वारकरीज गोन ऑन दी वारी, म्हणजे वारकरी कोणत्या महिन्यात वारीला जात असत. त्याच्यानंतर हाऊ इज द वारी प्लान, ती वारीचे नियोजन हे कसे केले जाते. ठीक आहे. नंतर बघा. इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल फिटनेस टू दी पीपल. मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. दिस मेसेज ऑफ रामदास Swami is famous. Okay. He gave practical education and lessons in good conduct through his works like Dasbodh, Karunashtaka, Manache Shlok. He stated the importance of people's movement and organizations and founded the Samartha Sampradaya. त्याच्यानंतर चाफळ was the center of this sampradaya. He propagated the worship of Ram and Hanuman. He traveled far and wide to propagate his thoughts. Okay. आता रामदास स्वामी जे होते, ठीक आहे, रामदास स्वामी इथे बघा. ही वॉज फ्रॉम जाम मराठवाडा. ही एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल फिटनेस टू दी पीपल. हा पॅसेज आपला वरचा राहिला होता, वरच्या पेजमधला. ओके. तर रामदास स्वामी हे कोण होते, तर रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे होते. त्यांनी बालोपासनाचे महत्त्व जे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा जो संदेश आहे हा त्यांचा प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे जे आहेत ते दिले होते. त्यांच्याच लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते आणि रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास असा केलेला होता. त्याच्यानंतर इन्स्पायरेशन फॉर इंडिपेंडन्स ड्युरिंग फॉरेन रूल, म्हणजे परप्रांत्यातील स्वतंत्राच्या प्रेरणा. सच वॉज the political, social, cultural situation etc. in Maharashtra before the times of Shivaji Maharaj. In that period, Maharashtra was under the control of Adilshahi and other powers. It was not independent even so some personalities and streams of thought were dreaming of freedom. Among them Shahaji Maharaj, who is considered to be a visionary of Swarajya, was on the forefront.
ओके. आता शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती जी आहे ही त्यावेळेस होती आणि या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे स्वतंत्र्याच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वतंत्राची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्प मानल्या जाणाऱ्या शहाजी महाराजांचे स्थान हे अग्रभागी होते, म्हणजे हे मेन होते. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याची पार्ट 1ची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.